हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवत आहोत मुरमुऱ्याचा चिवडा. तर आपण कांदा कापून घेऊया आणि कांदा हा आपण स्लाइस मध्ये कट करायचा. पहिले आपण शेंगदाणे घालून घेऊया कढईमध्ये आणि शेंगदाणे आपण चांगले असे भाजून घेऊया. कसं थोडेसे भाजून घेईपर्यंत आपण इथे मिरची कापून घ्यायची. मिरची कापताना कधी पण आतून कापून घ्यायची, मध्ये. आपण यामध्ये टाकूया थोडंसं तेल. मुरमुऱ्याला जास्त आणि याच बरोबर आपण यामध्ये टाकूया जिरं 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा जिरं आणि परत आपण याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आपण कांदा घालून घेऊया. थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. आपल्याला आता याच्यामध्ये लसूण पण घालून घ्यायचं. लसूण पण थोडासा भाजलं जाईल आपल्या कांद्या बरोबर. लसूण घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आपण आता मिरची घालून घेऊया. कांदा चांगल्या प्रकारे भाजला आहे तर टाकून घ्यायची मस्तपैकी. आपला चांगला भाजला कांदाही भाजून झाला आहे, त्याच्यामुळे आपण मिरची टाकली आहे आणि आपण बरोबर त्याच्या कढीपत्ता सुद्धा घालूया. थोडीशी हळद टाकून घेऊया आता याच्यामध्ये. याबरोबरच मीठ पण टाकून घ्यायचं. चिंबी पण घालून घ्यायची याच्यामध्ये. एकजीव झालं पाहिजे. माझ्या मुलीला खूप आवडतात मुरमुरे असे बनवलेले आणि मलाही खूप आवडतात आणि सगळेजण आवडीने खातो अगदी. साईड